आरोपी नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा झालेली आहे। हे फक्त एका घटनेचा किंवा एका प्रकरणाचा निकाल नाही, तर राज्यामध्ये असणाऱ्या विकृत मानसिकता असणाऱ्या लोकांना हा कठोर इशारा आहे की जर आमच्या मुलीबाळींकडे वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला असंच फाशीवरती लटकवावं लागेल, तुम्हाला फाशीवरतीच मरावं लागेल। आता जो BNS कायदा जो आलेला आहे, भारतीय न्याय संहिता, हा अत्यंत कडक आणि मजबूत असा कायदा सरकारने बनवलेला आहे। यामध्ये फास्ट ट्रॅक, जो कमी वेळेमध्ये तपास पूर्ण जलद यंत्रणांनी करून न्याय मिळणं, ही जी व्यवस्था आहे ही मात्र पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे, प्रत्येक केसमध्ये व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। आपल्यासोबत चित्रताई वाघेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ताई, काय सांगाल नसरापूर अत्याचार घटनेप्रकरणी? आम्ही वाट बघत होतो त्या निकालाची आणि तो निकाल आलेला आहे मरेपर्यंत फाशीचा। मी सन्माननीय न्यायालयाचे आभार मानेन, मी सरकारचं आणि तपास यंत्रणांचं अभिनंदन करेन की ज्या पद्धतीने रेअरमध्ये रेअर असणारी ही जी केस होती त्यामध्ये आज या आरोपी नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा झालेली आहे। मला असं वाटतं की हे फक्त एका घटनेचा किंवा एका प्रकरणाचा निकाल नाही, तर राज्यामध्ये असणाऱ्या विकृत मानसिकता असणाऱ्या लोकांना हा कठोर इशारा आहे की जर आमच्या मुलीबाळींकडे वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला असंच फाशीवरती लटकवावं लागेल, तुम्हाला फाशीवरतीच मरावं लागेल, अशा पद्धतीचा एक स्ट्रॉंग इशारा हा त्या ठिकाणी देण्यात आला असं मला वाटतं। मला स्वतःला असं वाटतं की फक्त न्याय झाला असं म्हणून जमणार नाही, तर तो न्याय दिसला पाहिजे आणि तो ठळकपणे दिसण्याचं काम नसरापूरच्या केसमधून झालेलं आहे आणि त्या माध्यमातून कायद्याबद्दलची एक आदरही आणि भीतीही ही समाजामध्ये होणं गरजेचं आहे आणि ते काम नसरापूरच्या केसमध्ये झालं आहे। आपल्याला माहिती आहे की यामध्ये इन्व्हेस्टिगेटिंग टीमचा पण फार मोठा सहभाग आहे। यामध्ये 250हून जास्त फॉरेन्सिक व्हॅन राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या। लैंगिक अत्याचारामध्ये इव्हिडन्स, फॉरेन्सिक इव्हिडन्स जे असतात ते अत्यंत महत्त्वपूर्ण असतात आणि ते सुद्धा त्या ठिकाणी कलेक्ट करण्यात आले। हे सुद्धा या केसेसना मजबूती देण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या झाल्या आणि त्याचा निकाल जो आपल्याला सगळ्यांना, या राज्यातल्या प्रत्येकाला अपेक्षित होता, तो त्या ठिकाणी आलेला आहे। अवघ्या काही महिन्याभरामध्येच हा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे, त्यामुळे एकंदरीत फास्ट ट्रॅक कोर्टाने देखील उत्तम काम केलं असं नाही, नक्की फास्ट ट्रॅक कोर्ट काय आहे हे आता लक्षात आलेलं आहे लोकांच्या पण, कारण केसेस झाल्यावर आपण म्हणतो फास्ट ट्रॅक कोर्टवरती आम्ही ही केस चालवतो। फास्ट ट्रॅक काय आहे ते नसरापूरच्या केसमध्ये दाखवून दिलं आहे। अजूनही आमच्या केसेस प्रलंबित आहे, मालेगावच्या डोंगराळेची केस प्रलंबित आहे, आमची वडगाव पानची अहिल्यानगरची केस प्रलंबित आहे, त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा न्याय आम्हाला त्या ठिकाणी मिळेल असे अपेक्षा सुद्धा। एक कठोर कायदा बनवावा आणि त्यानंतर त्वरित शिक्षा जी आहे ती जाहीर व्हावी, अशा पद्धतीचं काहीतरी आपण म्हणजे मागणी करणार आहात का सरकारकडे? कारण की अशा पद्धतीच्या घटना राज्यभरात वाढत असं आहे की कायदे, आता जो BNS कायदा जो आलेला आहे, भारतीय न्याय संहिता, हा अत्यंत कडक आणि मजबूत असा कायदा सरकारने बनवलेला आहे। यामध्ये फास्ट ट्रॅक, जो कमी वेळेमध्ये तपास पूर्ण जलद यंत्रणांनी करून न्याय मिळणं, ही जी व्यवस्था आहे ही मात्र पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे, प्रत्येक केसमध्ये व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि येणाऱ्या दिवसात ती आपल्याला होताना दिसेल असा विश्वास पण आहे। धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल। आपल्यासोबत चित्रताई वाघ होत्या। एकंदरीत आपण जर पाहिलं, नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये जो आरोपी होता त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा जी आहे ती आता कोर्टाकडून सुनावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचमुळे आता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। ही जरी फाशीची शिक्षा आता सुनावण्यात आली असली तरी याची अंमलबजावणी होण्यास किती वेळ लागत आहे ते म्हणत आहेत। जशी ही शिक्षा सुनावली, परंतु ही शिक्षा खरंच मिळणं आणि ही शिक्षा अंतिमपर्यंत त्याला लागू होणं हे फार गरजेचं आहे आणि यासाठी आमचे प्रयत्न असतील। राज्यभरात आणखीन अशा पद्धतीचे आणखीन काही प्रकरण आहेत अत्याचारासंदर्भात, त्याचबरोबर लहान मुलींच्या अत्याचारासंदर्भात, त्या संदर्भात देखील अशाच पद्धतीने निकाल जाहीर होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे। त्याचमुळे आता येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण प्रकरणांवरती नेमकं सरकार कशा पद्धतीने पावलं उचलत आहे, त्याचबरोबर कोर्टाकडून नेमके काय निकाल येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह, तुम्ही पाहतात लोकमत।